नमस्कार मित्रांनो, मी कोकणी साहिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष होतं. मित्रांनो, आज संडे आहे. मागच्या संडेला मी बोललेलो की आम्ही रिसॉर्टला जाणार आहे, पण आमचे प्लॅन काही सक्सेस होत नाही. सो हा संडे तर कॅन्सल आहे. पुढच्या संडेला जायचं आहे, कारण त्या रिसॉर्टमध्ये कळवा रिसॉर्ट आहे, त्याच्यामध्ये एक आज फंक्शन आहे. सो त्यामुळे ते ओनर बोलले की पुढच्या संडेला अवेलेबल असेल रिसॉर्ट. सो ठीक आहे, जाऊ आता आपण पुढच्या संडेला. आणि ऑगस्ट महिन्यात आम्ही जाणार आहोत सर्व मित्र फार्म हाऊसला. विरारलाच आहे ते फार्म हाऊस, नवापूर साईडला. सो आता पावसाळा आहे, त्यामुळे आता जरा एन्जॉय करायचे दिवस आहेत. ठीक आहे, चला आता आपण भेटूया. आणि आज आमच्या घरी बनणार आहे चिकन फ्राय. एक आम्ही बाहेरून शेफ मागवला आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवेनच तो शेफ कोण असेल. सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला पूर्ण दाखवेन शेफ कसा बनवतो जेवण वगैरे. तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि हां, चॅनलला लाईक पण करत राहा. सो बाय. मित्रांनो, चिकन फ्राय करतोय म्हणजे आमची दीदीच करते चिकन फ्राय. तुम्ही बघू शकता. तेल टाकते. पूर्ण रेसिपी बघा तुम्ही तिची. बस किती तेल गरम करत ठेवलं आहे, तर लसूण टाकून बघते तेल गरम झालं की नाही. लसूणला फ्राय करून घेते फोडणी द्यायला. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत. बनवणे भूक लागली लवकर. पॅनमध्ये बनवतोय, कारण फर्स्ट टाइम पॅनमध्ये चिकन बनवतो आहे. नाहीतर चिकन फ्राय पॅनमध्ये फर्स्ट टाइम, नंतर टोपातच आम्ही चिकन बनवतो. फ्राय करून घेते. आणि ही व्हिडिओ मी दीदीच्या मोबाईलमधून काढतो, कारण माझ्या फोनला चार्जिंग नाही आणि उभी व्हिडिओ काढतो, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. काय टाकलंय? खडा मसाला टाकलाय. तर कांदा टोमॅटो कांदा टाक पूर्ण. मम्मी पण घरी नाही, त्यामुळे आमच्या घरी उद्योगधंदे चालू आहेत. उद्योगधंदे म्हणजे असे व्हिडिओ बनवायचे. मिश्रण करून घेते. सो कंटिन्यू राहा तुम्ही माझ्यासोबत, कारण पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला पण शेफ आवडली तर घ्या, कमी प्राईजमध्ये
जेवण करून मिळेल अशी मी आता बाहेर बिल्डिंगच्या बाहेर बॅनर लावतो. चिकन ककडक चिकन ककडक टोमॅटो. पूर्ण मिश्रण करून घेते कारण जे मिश्रण करावं लागतं तेलात पूर्ण फ्राय झालं पाहिजे. खूप मोठी प्रोसेस आहे चिकन फ्राय करणं आणि पॅनमध्ये एक चिकन फ्राय करतो त्यामुळे थोडं सांभाळून करावं लागतं कारण पॅन जोरात केलं तर पॅन पण खराब होऊन जातो. पॅन नाजूक असतो त्यामुळे सावकाश करावं लागतं. त्याला रबरचाच चमचा वापरायला लागतो कारण दुसरा चमचा वगैरे वापरला तर त्याला असे खाचा पडतं. मीठ परत तिखट टाकायचं. जास्त तिखट बनवू नको. ओके मेरे चुप की आवाज चिकन ककड़ों की मेरी धड़कने फायनली मेहनतीनंतर चिकन झालेलं आहे. खूप मेहनत लागली. अर्धी व्हिडिओवर फ्लॉप झाली पण ठीक आहे. वाव काय करते बघा. मी फक्त तर बघत राहा. काय नाही मित्रांनो, हे यूट्यूबवरून बघून शिकलेलं आहे. तुम्ही पण असं घरी बनवू शकता. खूप इझी आहे. यूट्यूबवर बघूनच हे शिकले. आता बघा काय करेल.
ते बघा काय करते ती चिकनला लसूण नाही, लसूण टाकले ते बघा काय करते. चिकन फ्राय आता मस्तच ना जेवायचं. दुपारचा वाजला 1. जेव्हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.